आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। 2 वर्षांपूर्वी रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात राम मंदिर परिसरातच दंगल झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आजपासून सर्व भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मंदिर परिसरात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। SRPF दंगा नियंत्रण पथक यासह ड्रोननेही नजर ठेवली जाते। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या वर्षीचा अनुभव पाहता इथे एक करडी नजर जी आहे ती पोलिसांकडे ठेवली जाते, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर 2 वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या किराडपुरा भागात याच परिसरात जे आहे तर मंदिरात हिंसाचाराची घटना घडली होती आणि त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मोठे कष्ट घ्यावे लागले होते। त्यामुळे आता उद्या जी रामनवमी आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। SRPF असेल, दंगा काबू पथक असेल किंवा ड्रोन असेल, याद्वारे जे आहे तर मंदिर परिसर असेल या भागात तगडा बंदोबस्त आहे। वरिष्ठ अधिकारी देखील आहे आणि शहरातील सगळ्याच राम मंदिर परिसरात विशेष बंदोबस्त असणार आहे। आपल्यासोबत शहराचे क्राईम DCP आहेत स्वामी सर। सर, काय परिस्थिती आहे उद्या रामनवमी, कशी खबरदारी घेतली? रामनवमीच्या अनुषंगाने आमची बंदोबस्ताची पूर्ण तयारी झालेली आहे। आमच्या सर्व पीस कमिटीच्या मीटिंग झालेल्या आहेत। बंदोबस्ताचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे। विशेष करून याच्यामध्ये ड्रोन पेट्रोलिंग आम्ही ठेवलेली आहे। जे महत्त्वाचे एरिया आहेत, सेन्सिटिव्ह वाटतात, त्या ठिकाणी ती पेट्रोलिंग केली जाणार आहे। या व्यतिरिक्तच सोशल मीडिया सेल सुद्धा आहे। त्याच्यामध्ये 24/7 जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती पूर्ण वॉच ठेवलेला आहे। आक्षेपार्ह ज्या पोस्ट आहेत त्याच्यावरती डिलीट केल्या जातात। त्याचबरोबर त्याच्यामध्ये गुन्हे पण दाखल केलेले आहेत। ही कारवाई निरंतर आमची सुरू आहे। त्यामुळं या पुढचे येणारे सर्व उत्सव हे पूर्ण शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे। नक्कीच प्रज्ञा, ही सगळी खबरदारी घेतली जाते। सगळे वरिष्ठ अधिकारी आहे ते देखील या ठिकाणी आहे। ट्रॅफिक पोलीस असेल, क्राईम असतील, सगळे या ठिकाणी आहे आणि खबरदारी विशेष घेतली जाते। ड्रोनच्या माध्यमातून मंदिर परिसरात जे आहे तर गस्त घातली जाणार आहे। सायबर पेट्रोलिंग केली जाणार आहे। सोबतच जे आहे तर ज्या भागात संवेदनशील अशी परिसर आहे त्या ठिकाणी देखील मोटरसायकलवरून पेट्रोलिंग केली जाते आणि सगळी उद्या जी रामनवमी आहे ती शांततेत पार पडावी यासाठी जे आहे तर छत्रपती संभाजीनगर पोलीस जे आहे तर खबरदारी घेताना पाहायला मिळतात आणि शहरातील सगळ्याच मंदिर परिसरात जिथे उद्या रामनवमी साजरी केली जाणार आहे त्या ठिकाणी असाच बंदोबस्त पाहायला मिळतोय। खास करून किराडपुरा जिथे 2 वर्षापूर्वी हिंसाचार झाला होता त्या ठिकाणी हा विशेष बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।